शनिवारी सकाळपासूनच राज्य व परराज्यातील मारुती भक्तांनी गौडगाव बुद्रुक येथील दक्षिणमुखी श्री जागृत मारुतीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती। यावेळी मारुती भक्तांनी भक्तिभावाने पूजा अर्चा केली। दिवसभरात मंदिर व परिसरात भाविकांची मांदियाळी पाहावयास मिळाली। यावेळी जय जय बजरंग बली असा मारुतीचा गजर सुरू होता। गौडगाव तालुका अक्कलकोट येथील श्री जागृत मारुती मंदिरात शनिवारी आणि मंगळवारी पहाटे 5 वाजता रुद्राभिषेक, होम हवन, शनिपूजेसह विविध धार्मिक विधी पार पडले। या पुण्यमय उपक्रमात भक्तगण सेवा वैदिक पद्धतीने पूजा केली आहे। शनिवारी पहाटेपासूनच अभिषेक, रुद्राभिषेक, होम हवन या विधीसाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती। शनिवारी दिवसभरात हजारो भाविक भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले। श्री जागृत मारुती अन्नछत्र मंडळात अरविंद मल्लिकार्जुन गुलबर्गा तसेच बसवराज बिराजदार गुलबर्गा, शावरसिद्ध शिवपुत्र जमादार यांच्याकडून आजचा महाप्रसाद देण्यात आला। महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व देशभरातून आलेल्या भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। मारुती मंदिरात एक धार्मिक वातावरण पाहायला मिळाले। पहाटेपासूनच आबालवृद्धांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे, सचिव सिद्धराम वाघमोडे, प्रकाश मेंथे, फुलारी चौडप्पा सोलापुरे, बिरप्पा पुजारी, शांतय्या स्वामी, परमेश्वर सुतार, प्रकाश सनकळ, भारत ननावरे, श्रीशैल कुंभार, रामसिद्ध कोरे, श्रीमंत सावळतोड, श्रीमंत म्हेत्रे तसेच पुणे, पिंपरी चिंचवड येथील भक्त नागरिक, सरिता दिलीप मारणे, स्वाती उदय गायकवाड, मल्लीनाथ मेत्रे यांची उपस्थिती होती। नमस्कार, मी सिद्धराम वाघमोडे, खजिनदार, गौडगाव जागृत मारुती देवस्थान। आज या ठिकाणी बरेच लांबलांवरून दूरदूरवरून भक्तगण आलेले आहेत। पहाटे 5 वाजल्यापासूनच भक्तांची रांग यासाठी दर्शनासाठी लागलेली आहे। कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, लातूर जिल्हा या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून भक्तगण मोठ्या संख्येने आणि भक्तिभावाने या ठिकाणी आलेले आहेत। या भक्तांना सकाळी 6 वाजल्यापासून अगदी खिरीचा प्रसाद, फुल्ल अशा पद्धतीचं जेवण या भक्तांसाठी आज आमच्याच गावचे काही नागरिकांनी या ठिकाणी हे अन्नदानाचं कार्य केलेलं आहे। मंदिर समितीच्या वतीने सुद्धा हे अन्नदानाचं कार्य केलेलं आहे। तर हे अन्नदान हे महाप्रसाद घेऊन अनेक भक्तगण जे आहेत ते अत्यंत तृप्त होत आहेत। आमचा असा प्रयत्न असतो की जास्तीत जास्त ज्या सुविधा आहेत त्या मंदिर समितीकडून भक्तांना कशा पुरवठा केल्या जातील त्यापासून त्याकडे आमचं जास्त विशेष करून लक्ष आहोत आम्ही। मातेची मूर्ती तुम्ही पाहताय तर ह्या मातेविषयी फार म्हणजे ऐकलेलं आहे की ज्यांना कोणालाही संतान प्राप्तीची इच्छा आहे ती इच्छापूर्ती इथे नक्कीच झालेली आहे। तर ज्यांनाही म्हणजे इच्छा आहे संतान प्राप्तीसाठी त्यांचे मनोभाव हे मनोरथ पूर्ण व्हावे यासाठी त्यांनी इथे येऊन दर्शन नक्कीच घ्यावे। ही सगळ्यांना शुभेच्छा आहे की त्यांचं इथे आल्यावर नक्कीच त्यांची इच्छा पूर्ण होईल। तर एकदा येऊन दर्शन नक्की घ्यावं। मातेचे मी पुण्याहून आलेली आहे, पण मी मूळची सोलापूरचीच आहे आणि या मंदिराबाबतीत खूप ऐकलं होतं माझ्या मम्मीच्या मैत्रिणींकडून वगैरे की फार जागरूक मंदिर आहे आणि म्हणजे नेहमी जेव्हाही आम्ही इथे अक्कलकोटला येतो तर इकडे आमचं येणं नक्की असतं आणि खरंच एक म्हणजे एक चमत्कारिक मंदिर आहे हे। म्हणजे आल्यावर इथे सगळे दुःख वगैरे सगळे नाहीसे होतात असा आमचा अनुभव आहे आणि फार प्रसन्न वाटतं। तर सगळ्यांनी इकडे येणं नक्की करावं। जे कोणी अक्कलकोटला दर्शनासाठी येतात त्यांनी गौडगावलाही नक्की दर्शनासाठी यावं। धन्यवाद। हॅलो, हां नमस्कार, मी सरिता दिलीप मारणे, चिंचवड महानगरपालिकेत मी खूप या मंदिराविषयी खूप ऐकलं होतं। खूप जागरूक मंदिर आहे आणि खूप सुंदर आहे मंदिर। या मंदिरावर प्रत्यक्षात आल्यावर कळतं की हे मंदिर किती छान आहे आणि इथल्या मंदिराविषयी सांगायचं झालं तर खूप ऐकलं असल्यामुळे आम्हाला खूप इच्छा झाली की इथं यावं म्हणून। आम्ही अक्कलकोटला आलो होतो पण तिथून आम्ही इथल्या मंदिरात आलो आहे आणि माझं सांगणं आहे की आपण पण या मंदिरात येऊन असं दर्शन घ्यावं। खूप छान मंदिर आहे आणि इथला महाप्रसाद तर खूपच छान आहे। महाप्रसादाविषयी पण ऐकलं होतं आम्ही, पण प्रत्यक्षात जेव्हा अनुभव घेतला तेव्हा खूप छान वाटलं या मंदिराविषयी। असंच त्या मंदिराची जागरूकता जशी नावाजली आहे त्याची खरंच आहे। मी
जय माधवराव बदामी. मी पुण्यावरून आलो आहे. या मंदिरात माझी ही दुसरी भेट आहे. माझी बहीण तुळजापूरला असते, ती दर शनिवारी ते दर्शनाला येते. तिथे सगळं जाऊन बघा. ही माझी दुसरी वेळ आहे आणि इथं आल्यापासून मनाला खूप शांती मिळते. माझ्यासोबत माझी मिसेस कानुराधा संजीव बदामी ही सुद्धा आहे. ती सुद्धा 2 शब्द बोलते. मी अनुराधा बदामी. माझं माहेर अक्कलकोटचंच आहे, त्यामुळे मी बऱ्याचदा इथं येते आणि इथं आलं की मन खूप प्रसन्न होतं. सगळी नकारात्मकता जाते. पॉझिटिव्ह वाईब्स घेण्याकरता, मारुतीचं कृपाशीर्वाद घेण्याकरता मी वारंवार इथं येते आणि नेहमीच येत राहील. खूप छान वाटतं. महाप्रसादावर कसं वाटला तुम्हाला इकडे? महाप्रसाद खूप छानच आहे. म्हणजे महाप्रसादाबद्दल आपण काय बोलणार, तो महाप्रसादच आहे ना, त्याबद्दल आपण छान तर उत्तमच असणार. त्यामुळं मारुती मंदिरला व्यवस्थित वेळेवर दर्शनावर होतं, रांगेतवर होतं, दर्शन होतं, सगळं छान होतं. म्हणजे आम्हाला इथं आलं की असं खूप छान वाटतं. असं एकंदरीत तुम्ही पुण्यावरून आलेले आहेत प्रॉपर मावळ. किती वर्ष झालं तुम्ही आता या? इथं मी इथं अक्कलकोटचंच माहेर असल्यामुळं मी अगदी म्हणजे ते मंदिर अगदी छोटं होतं तेव्हापासून बघत आलेली आहे. त्यामुळे ही सुधारणा हे ते जे झालं आहे ते बघितलं की खूप मनाला आनंद होतो. खूप छान वाटतं. असं सगळ्या भक्तांची छान, भाविकांची सगळी छान सुरेख व्हावी, बस एवढंच होतेच आहे म्हणत. अर्थातच काही सांगायचं करायचं प्रश्नच येत नाही आहे. खूप छान वाटलं, मस्त वाटलं. महेश व्यंकटेश गोगी, कोटरेश्वर स्वामी महाराज देवस्थानचा मी विश्वस्त आहे आणि गेल्या 15-20 वर्षापासून इथे येत असतो मारुतीच्या दर्शनाला. आणि हा जागृत मारुती आहे आणि म्हणजे भक्तांमध्ये एक असं काहीतरी संकल्प असतो भक्तांचा. त्या संकल्पाला इथे त्यांना म्हणजे इच्छा पूर्ण होतात. त्याच्यामुळे ह्या स्थानाला लोक जास्त करून ह्या दर्शनाला येत असतात आणि ह्या वातावरणात आले की एक वेगळीच अनुभूती येते आणि भक्तिमय वातावरण आहे. आणि इथे जो प्रसाद वगैरे महाप्रसाद असतो तोही अगदी उत्तम असतो आणि त्याचा लाभ सर्व आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बरेच सगळे भक्त लोक कर्नाटकातून येत असतात. त्याच्यामुळं आणि या मंदिराची स्थापना रामदास स्वामींनी केलेली आहे. त्याच्यामुळे ह्या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि लोक येत असतात आणि त्याचा अनुभव लोकांना येतो. धन्यवाद. महेश गोगी कुठून आलो मग तुम्ही? येते का? येतो. आम्ही दर शनिवारी येतो इथे गोडगावला. जागृत देवस्थान आहे आणि याचा अनुभव खूप चांगला आहे. आम्हाला आला आहे तसा अनुभव. किती वर्ष झालं तुम्ही इकडे? असं रेग्युलर असं नाही, पण मुलगा आमचा दर शनिवारी येतो आणि आम्ही अधूनमधून येत असतो कार्यक्रमाला ह्याला. बरं. कसं वाटलं मंदिर? कसं वाटलं? मंदिर आता खूप छान बनलं आहे. आधी जरा हे होतं, पण आता छान बनलेलं आहे. आणि हां, महाप्रसाद एकदा घेतला होता आम्ही. छान आहे इथला महाप्रसाद.